नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी. पाहूयात काही विशेष घडामोडी. बंडखोर खासदारांचे फोटो एलएस मराठीच्या हाती. बंडू जाधव, भाऊसाहेब वागचौरे, संजय देशमुख आणि नागेश पाटील आष्टीकरांचे देवदर्शनाचे फोटो व्हायरल. धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांनी घेतलं वडिलांच्या समाधीस्थळाचं दर्शन. दर्शनावेळी बंधू जयराजे निंबाळकर आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित. होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताची तेल खरेदी वाढली. ऊर्जा सुरक्षिततेसाठी भारताची आक्रमक तेल खरेदी. जागतिक अनिश्चिततेत भारतानं वाढवला तेल साठा. रशिया ठरला भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार. छत्रपती संभाजीनगरात म्हाडा कॉलनीत 2 गटांमध्ये तुफान हाणामारी. गावठी कट्ट्यातून गोळीबाराचा प्रयत्न. अल्पवयीन तरुणांना गावठी कट्टा प्रशिक्षण देतानाचा व्हिडिओ समोर. परभणीच्या बनसमध्ये धक्कादायक घटना. हातदुखीच्या उपचारासाठी नेलेल्या तरुणाचा सलाईन नंतर मृत्यू. उपचारात हलगर्जीपणाचा आरोप. संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल. अमरावतीत उद्यापासून हेल्मेट सक्तीची कडक अंमलबजावणी. सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरा. नियम भंग करणाऱ्यांवर कारवाई होणार, पोलिसांचं आवाहन. बुलढाण्यातील खामगावात कत्तलीसाठी गोवंशाची अवैध वाहतूक प्रकरणात 22 लाखांचा मुद्देमाल जप्त. 3 जणांना अटक. खामगाव पोलिसांची कारवाई. बीडच्या रोहन बहिरच्या धाडसी कृत्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते झाला होता गौरव. पुरात महिलेचे प्राण वाचवणाऱ्या रोहन बहिरला बाल शौर्य पुरस्कार. बाल भारतीतही धडा समाविष्ट. पुण्यातील पिंपरी चिंचवड आणि हिंजवडी परिसरात मान्सूनची दमदार हजेरी. दमदार पावसामुळे प्रशासनाच्या कामकाजाची पोलखोल. प्रशासनाच्या पावसाळी तयारीवर नागरिकांनी केला संताप. येवल्यातील लासलगाव बाजार समितीच्या मुख्य कार्यालयावर पर्जन्यमापक यंत्र. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून अद्याप दाखल नाही. चालू हंगामात पर्जन्यमापक केंद्रात आतापर्यंत 0 मिलीमीटर पावसाची नोंद. आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलएस मराठी.